तर त्यांनाच विचारा ना. मी अनभिज्ञ असणाऱ्या गोष्टीवर मला का विचारताय? तुम्ही शरीराने इकडे आहात, मनानं तिकडची भूमिका संदिग्ध आहे. आता त्याचा खुलासा त्यांनाच विचारा ना, मला कशाला विचार. मी आपला गरीब माणूस इथं निवांत रामाची पूजा करतोय आणि मला का प्रश्न विचारतात? ज्यांनी विधानं केली आहेत त्यांनाच विचारा. पण काही त्यांचं मत असं होतं की तुमच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात असेल, देशात असेल, एक संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांच्याकडून सातत्याने प्रयत्न केला जातो. कशासाठी, कसं बघता येईल? याचं मी माझं काम करतोय, माझी भूमिका आहे आणि माझं काम चालूच आहे. आता त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल लोकांचं जास्त लक्ष असेल तर अशी वावड्या उठणं स्वाभाविक आहे. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. म्हणत असतात वेगवेगळ्या ह्याच्यात. त्यामुळं मनाने आणि शरीराने तिकडे भासवणारी लोक मनाने इकडं पण आहेत. ते असं चालूच असतं. माणसांनी कोणी विधानं केली तर त्यांची ती विधानं आहेत. उलट तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्यांनाच अधिक जाऊन खोलात विचारा. मला जी माहिती नाही ती जर त्यांच्याकडून कळली तर मला जास्त आनंद होईल. नाही, पूर्वी कसं होतं, अजित वस्तू देण्यामध्ये गाड्या दिल्या जात आहेत. कसं वाटतं? आता आपला विचार, आपण केलेलं काम, आपण केलेली कृती, राजकीय आपण घेतलेली भूमिका लोकांपर्यंत पटवून सांगण्यासाठी त्यांना जास्त प्रयत्न करावे लागत आहेत आणि त्यामुळं अधिक यंत्रणा त्यांना आवश्यक असेल तर ती त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिली असेल. शिरसाटांनी काही तुमचं हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.